हे ड्रीप तर दिसत नाहीये, पण या ठिकाणी तुम्ही काय सोय केली पाण्यासाठी? इथं आपण स्प्रिंकलर पद्धतीने आज आपण पाहिलं तर थोडंसं पाट पाण्यापेक्षा आपण आधुनिक पद्धतीने जे आपण शेती करतो त्याच्यात आपल्याला उत्पन्न पण चांगलं मिळतं आणि त्यामुळं आम्ही इथं स्प्रिंकलरलाच हे केलं. लावल्यात जे स्प्रिंकलरचे आहे ते किती लाईन मध्ये कसं काय ऍडजस्टमेंट केलेलं आहे? स्प्रिंकलरचा म्हणजे दोन्ही स्प्रिंकलर मधलं अंतर हे 30 फूट असतं, पण सरासरी आम्ही 25 फुटापर्यंतच घेतलं, कारण की आहे ना 25x25 केलेले. आता लोक 30x30 वर करतात, परंतु काय होतं बरोबर त्या स्प्रिंकलरच्या खाली भिजत नाही व्यवस्थित आणि मग त्यावेळेस मग असे गरके पडतात, भाजी असन किंवा मग बटाटे असन. बरोबर, ज्या ठिकाणी पाणी पडत नाही हो, मग तो बटाटा थोडासा कमजोर राहतो, भाजी कमजोर राहते, त्याच्यामुळे आम्ही सरासरी 25x25 वरच स्प्रिंकलरचं हे जोडणी केलेली आहे. पाण्याचं म्हणजे तसं म्हणलं तर जास्त पण नाही. आता समजा 2-3 तास सोडतो आम्ही. आता ह्या कंडिशनला 3 तास पाणी सोडतो, दिवसाआड पाणी सोडतो. कशा पद्धतीने सोडता आता? वापसा पद्धतीवर.